तर व्हॉट इज द वर्ब. वर्ब म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वर्ब किंवा व्हॉट डज इट मीन. ओळखायचं कसं, परीक्षेमध्ये प्रश्न येतो. मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये प्रश्न येतो 4 ते 5 मार्क, 4 ते 5 मार्क या टॉपिकवरती कव्हर होत असतात. डायरेक्टली प्रश्न असतो. आता पहिला प्रश्न कसा असतो, अंडरलाईन द जिरंड फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द सेंटेन्स अगेन. पहिल्यासाठीच आहे, तुमच्या सेवेतच आहे. प्रायव्हेट ट्युशनवाले तुम्हाला 20 ते 30,000 रुपये वर्षाचे याच कोर्सला काय करत असतात, चार्जेस करत असतात. तर व्हॉट इज द वर्ब. वर्ब म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वर्ब किंवा व्हॉट डज इट मीन. तर वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ॲक्शन, स्टेट और पोझिशन. वर्ब हा असा शब्द असतो की त्याच्यामध्ये ॲक्शन दाखवली जाते किंवा स्टेट दाखवली जाते किंवा पोझिशन दाखवलं जातं. ओके, आता ॲक्शन करणारा कोण असतो, सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट कडून केली जाणारी क्रिया किंवा सब्जेक्टची दाखवली जाणारी अवस्था किंवा सब्जेक्टचं दाखवले जाणारं पोझिशन, ह्या गोष्टी दाखवणारा जो शब्द असतो वाक्यामधला, तर त्याला म्हणतो आपण वर्ब. फॉर एक्झाम्पल, शी राईट्स अ लेटर. इन दिस सेंटेन्स here is write is a main verb. In the second sentence, he is happy. सेकंड वाक्यामध्ये is हा verb आहे. is a main verb. Then they have a car. In this third sentence, it is have is a main verb in this sentence. ओके, अशा पद्धतीने आपण verb म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ओके, तर त्यानंतर टाइप्स ऑफ वर्ब्स. आता हे वर्ब जे आहे ना, तर थोडक्यात अजून सांगतो तुम्हाला. वर्ब हे जे आहे तर ते सगळे जेवढे काही ॲक्शन वर्ड्स आहेत, जेवढे काही ॲक्शन वर्ड्स आहेत, ॲक्शन वर्ड्स, ते सगळे ॲक्शन वर्ड्स आपण काय म्हणत असतो, वर्ब म्हणत असतो. त्यानंतर त्याच्यात असेल प्ले, त्याच्यानंतर गो, कम, त्याच्यानंतर तुमचं लर्न असेल, स्टडी असेल. हे सगळे सब्जेक्ट, हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे शब्द ॲज अ वर्ब म्हणून आपण वाक्यामध्ये यूज करत असतो. दीज ऑल वर्ड्स वी यूज ॲज अ वर्ब इन अ सेंटेन्स. ओके, आता त्याचे प्रकार आहेत. वर्बचे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये जर मेन सेपरेटली सांगायला झालं तर वर्बचे एकूण 24 प्रकार, 22-24 प्रकार पडतात. त्यामध्ये मेन वर्ब असेल, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स असतील, किंवा त्याच्यानंतर जिरंड असेल, इन्फिनिटिव्हज असतील, फायनाइट वर्ब असतील, नॉन फायनाइट वर्ब असतील, ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब असतील. अशा पद्धतीचे खूप सारे प्रकार आहेत वर्बचे. पण आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त फायनाइट वर्ब्स आणि नॉन फायनाइट वर्ब्स काय आहेत आणि त्यामध्ये त्यांचे सब टाइप्स काय आहेत यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट जे आहे ना तुमचं, तर फायनाइट वर्ब कशाला म्हणतो आपण, तर ते फायनाइट वर्बची डेफिनेशन दिलेली आहे. फायनाइट वर्ब इज दॅट इट शोज टेन्स दाखवतं. टेन्स आपल्याला माहिती आहे, टेन्स दाखवतं म्हणजे काळाचा प्रकार कोणता आहे तो दाखवतं. त्याच्यानंतर चेंजेस विथ पर्सन म्हणजे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण असतो, एकतर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. म्हणजे जर जे वर्ब टेन्स दाखवतं किंवा जे वर्ब पर्सन किंवा नंबर. आता हे पर्सन आणि नंबर व्यवस्थित लक्ष द्या, पर्सन आणि नंबर. आता पर्सनमध्ये बघा, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असतो, बरोबर आहे. नंबरमध्ये सिंग्युलर आणि काय असतो, प्ल्युरल. नंबरमध्ये काय, सिंग्युलर आणि प्ल्युरल. जर सब्जेक्ट चेंज झाला अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, म्हणजेच पर्सनमध्ये किंवा नंबरमध्ये जर चेंज झाला तर तो वर्ब चेंज होतो. त्याच्यानंतर कॅन फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स, किंवा वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून जे वर्ब यूज केलं जातं सेंटेन्समध्ये त्याला आपण काय म्हणतो, फायनाइट वर्ब. परत एकदा रिपीट करतो हे. तर बघा, फायनाइट वर्ब म्हणजे असे शब्द, असे वर्ब की जे टेन्स दाखवतात, त्याच्यानंतर सब्जेक्टनुसार म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन किंवा सिंग्युलर आणि प्ल्युरलनुसार ते चेंज होत असतात आणि वाक्यात कम्प्लीट मिनिंग दाखवतात ते, त्याला आपण काय म्हणतो, फायनाइट वर्ब. किंवा वाक्यामध्ये ते मेन वर्बचं काय करत असतात, काम करत असतात. त्या सर्व शब्दांना, त्या सर्व क्रियापदांना आपण फायनाइट वर्ब्स असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, आय प्ले क्रिकेट. व्हॉट इज द फायनाइट वर्ब इन दिस सेंटेन्स, कॅन यू टेल मी. ओके, कमेंट करा काय असू शकतं याच्यात फायनाइट वर्ब. तर या वाक्यामध्ये प्ले हे फायनाइट वर्ब आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, शी प्लेज क्रिकेट. त्याच्यामध्ये सुद्धा प्लेज आहे. किंवा दे प्लेड क्रिकेट, त्याच्यामध्ये सुद्धा काय, क्रिकेट प्लेड हे काय, फायनाइट वर्ब आहे. ओके, वर दिलेले सगळे एक्झाम्पलमध्ये प्ले, प्लेज, प्लेड हे सगळे कोणते वर्ब आहेत, फायनाइट वर्ब्स आहेत. ओके, आता खाली एक्झाम्पल्स दिलेत, एक सेंटेन्स आणि एक्झाम्पल आहे. त्याच्यात ही इज रीडिंग अ बुक या वाक्यामध्ये फायनाइट वर्ब कोणता असेल, तर इज रीडिंग हे आहे किंवा इज आहे. पुढं वी आर लर्निंग, त्याच्यात आर हे काय, फायनाइट वर्ब आहे. कारण का, तर सब्जेक्ट चेंज झाला, हिच्या जागी वी आलं, तर इथं आर हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी फायनाइट वर्ब असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर शीच्या जागी काय आलंय, वॉज यूज केला आपण, तर हे वॉज काय आहे, फायनाइट वर्ब आहे. दे सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हॅव हे वर्ब आलेलं आहे, हॅव फिनिश्ड असं हे वर्ब आहे, तर त्याच्यात फायनाइट वर्ब कोणतं आहे, हॅव. कारण हे सब्जेक्टनुसार चेंज होतो. त्याची डेफिनेशनच अशी आहे की
खाली बघा काय चेंज होतो, फायनाईट वर्ब चेंजेस विथ सब्जेक्ट. सब्जेक्ट आय च्या जागी ही घेतला आणि दे घेतला, 3 वेगवेगळे सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतलेले आहे. त्या तिन्ही सब्जेक्टला वर्ब हा वेगवेगळा. आयच्या पुढे ॲम आलेलं आहे. कधीच आयच्या पुढे इज येतं का? कधीच येत नाही. आयच्या पुढे कधीच येत नाही. आयच्या पुढे ॲम येतं प्रेझेंट टेन्समध्ये, त्याच्यानंतर हिच्या पुढं इज येतं आणि देच्या पुढं आर येतं. हे प्रेझेंट टेन्समधले ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आपण नंतर एकदम डिटेलमध्ये ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच हेल्पिंग वर्ब्स कोणत्या टेन्समध्ये कोणते आहेत हेल्पिंग वर्ब्स, त्याच्यानंतर पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, त्याच्यानंतर नंबर जे आहे तुमचं, हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेल बघणार आहे. तोपर्यंत हे व्हिडिओ फॉलो करा. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनाईट. परत एकदा शेवटी एकदा रिवाईज करूयात व्यवस्थित, एकदम शॉर्ट बट स्वीटमध्ये. तोपर्यंत हे व्यवस्थित लक्ष ठेवा. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पेन पेपर असेल तर लिहून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट काढा. समजलं हे सगळं? त्याच्यानंतर तुमचं फायनाईट वर्बच्या नंतर पुढचा जो टॉपिक आहे तर तो आहे नॉन फायनाईट, म्हणजे वर्बचा जो सेकंड प्रकार आहे सेकंड, तर तो आहे नॉन फायनाईट वर्ब्स. एकदम अपोजिट आहे. फायनाईट वर्बचा एकदम अपोजिट वर्ब आहे हा, तर तो आहे तो नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्बची डेफिनेशन काय किंवा व्याख्या काय, काय आयडेंटिफिकेशन काय त्याचं, तर हे टेन्स दाखवत नाही. फायनाईट वर्ब टेन्स दाखवतात आणि नॉन फायनाईट वर्ब टेन्स दाखवत नाहीत. डज नॉट चेंजेस विथ सब्जेक्ट, सब्जेक्टनुसार हे चेंज होतात का? नाही, पण फायनाईट वर्ब चेंज होतात. त्याच्यानंतर कॅन नॉट मेक अ कम्प्लीट सेंटेन्स अलोन, हे स्वतः सेपरेट सेंटेन्स बनवू शकत नाहीत, जसं की फायनाईट वर्ब बनवू शकतात. एक वर्बमध्ये त्यांचं कम्प्लीट मिनिंग असू शकतो. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे टाइप्स ऑफ नॉन फायनाईट वर्ब्स. आता ह्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न असतो. काय प्रश्न असतो, कशा पद्धतीचा प्रश्न असतो? अंडरलाईन द इन्फिनिटिव्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स आणि रिराईट द सेंटेन्स, असं असतं. वाक्य परत एकदा लिहायचं असतं आणि त्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणतं आहे तर त्याला अंडरलाईन करायचं असतं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो अंडरलाईन द जिरेंड फ्रॉम द गिवन सेंटेन्स आणि रिराईट द सेंटेन्स अगेन, असा प्रश्न असतो. किंवा तिसरा प्रश्न अंडरलाईन किंवा राईट द टू प्रेझेंट पार्टिसिपल्स और पास्ट पार्टिसिपल्स विथ लास्ट लेटर, म्हणजे तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपलचे 4 एक्झाम्पल किंवा पास्ट पार्टिसिपलचे 4 एक्झाम्पल लिहायचे असतात. अशा पद्धतीनं एकूण 4 मार्क या टॉपिकवरती कव्हर होत आहेत. या व्हिडिओतून एकदम तुम्हाला डायरेक्टली परीक्षेला 4 मार्क येत असतात. 4 कसे ते तुम्हाला शेवटी एकदा सांगतो. आता सांगितलं, अजून एकदा सांगतो, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. पहिला प्रश्न इन्फिनिटिव्ह असतो, दुसरा जिरेंड आणि तिसरा पार्टिसिपल. पार्टिसिपलमध्ये 2 भाग पडत असतात, एक आणि प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. पुढे बघूयात. तर डेफिनेशन काय नॉन फायनाईट वर्बची? टेन्स दाखवत नाहीत, सब्जेक्टनुसार चेंज होत नाही आणि कम्प्लीट सेंटेन्स नसतो एकटा अलोन जर आला तर त्यात प्रकार आहेत इन्फिनिटिव्ह, जिरेंड आणि पार्टिसिपल. 3 प्रकार आहेत. काय कशाला काय म्हणतो आपण ते बघा. इन्फिनिटिव्ह जे आहे तर इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो आपण? इन्फिनिटिव्ह इज द बेस फॉर्म. कशाचा? वर्बचा बेस फॉर्म असतो. बेस फॉर्म युजली प्रोसिडेड बाय टू, म्हणजे टू सोबत जो वर्ब येईल तर तो वर्ब काय असतो? इन्फिनिटिव्ह. 100% प्रश्न असतो परीक्षेला, 100%. त्याच्यामुळं स्किप करू नका किंवा ऑप्शनला टाकू नका. 100% असतो म्हणजे असतोच हा प्रश्न. काय आहे? इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतो? बेस फॉर्म ऑफ वर्ब युजली प्रोसिडेड बाय टू, म्हणजे टू सोबत जो काही वर्ब येतो त्या वर्बला आपण काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट स्टडी, शी लाईक्स टू सिंग, ही डिसाइडेड टू गो होम. आता तिन्ही वाक्यामध्ये कोणतं इन्फिनिटिव्ह आहे ते तुम्ही सांगू शकता का? व्हिडिओ पॉज करून तुम्ही सांगा बरं कोणतं इन्फिनिटिव्ह असेल याच्यामध्ये. तर पहिल्या वाक्यामध्ये टू स्टडी हे असणार आहे, त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये टू सिंग असणार आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये टू गो असणार आहे. हे जे सगळे वर्ब जे आहेत ते सगळे वर्ब काय ते इन्फिनिटिव्ह आहेत. का? तर त्यांच्यासोबत टू आलेला आहे, टू सोबत एक वर्ब आलेला आहे. ह्या फॉर्ममध्ये जर एखादा वर्ब असेल वाक्यामध्ये तर त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. कळलं? बेस फॉर्म ऑफ वर्ब प्रोसिडेड बाय टू, अशा ह्या प्रकारच्या वर्बला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. ओके, परत एकदा अजून एक एक्झाम्पल बघा. जर वाक्यात टू आलेलं नसेल तर मग कसं समजायचं की हे इन्फिनिटिव्ह आहे की नाही आहे? तर मॉडेल ऑक्झिलरी येतं, बेअर इन्फिनिटिव्ह विदाउट टू. हे विथ टू होतं, आता हे विदाउट टू. कसं असणार आहे? यूज आफ्टर मॉडेल ऑक्झिलरीज. कशाच्या नंतर ते यूज केलं जातं? मॉडेल ऑक्झिलरी. आता तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीज माहिती पाहिजे. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड, हे सगळे काय ते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. तर त्यात एक्झाम्पल बघा. शी कॅन डान्स आणि यू मस्ट ओबे रूल्स. ह्या 2 मध्ये ऑक्झिलरी वर्ब आहेत कॅन आणि मस्ट. ते काय म्हणते डेफिनेशन? आफ्टर मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर येणारा वर्ब जो असतो तो काय असतो? इन्फिनिटिव्ह असतो. ठीक आहे, एकतर तो टू सोबत आला पाहिजे किंवा मॉडेल ऑक्झिलरी सोबत तो आला पाहिजे. ठीक आहे, कळलं हे कॉन्सेप्ट? इन्फिनिटिव्हचा कॉन्सेप्ट कळत असेल तर लाईक करा. चला पुढचा बघूया आपण. तर सेकंड आहे तुमचा जिरेंड. सेकंड जिरेंडमध्ये काय सांगता येते की जिरेंड कशाला म्हणतो आपण? तर जिरेंड इज अ वर्ब एंडिंग इन ING.
ज्या वर्बच्या शेवटी आयएनजी असतं आणि त्याचं काम काय असतं, ॲज अ नाऊन म्हणून ते काम करत असतं, त्याला आपण काय म्हणतो, जिरंड म्हणतो. बरोबर आहे. काय परत लक्षात द्या, एखादा वर्ब आहे, त्या वर्बच्या शेवटी आपण आयएनजी लावत असतो आणि त्याला कशाचं काम करायला सांगत असतो, नाऊनचं काम करतो. आता असं काय करत असतो, तो नाऊनचं काम करत असतो, म्हणून अशा क्रियापदाला आपण जिरंड म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये इज सुद्धा वर्ब आहे, बरोबर आहे ना. तर त्यात मेन वर्ब कोणतं आहे, ह्याच्यात वर्ब कोणतं आहे, स्विमिंग. स्विम म्हणजे पोहणे, हे वर्ब आहे स्विमिंग. ओके. आता स्विम आहे, स्विमला काय लावले त्यांनी, आयएनजी लावले. आणि काय कशाचं काम करते इथं, ते सब्जेक्टचं. आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट काय असतो, एकतर सब्जेक्ट नाऊन असतो आणि किंवा दुसरा प्रोनाऊन असतो. म्हणजे एखाद्याचं नाव असतं किंवा त्या नावासाठी वापरलेला एखादा प्रोनाऊन असतो सब्जेक्ट. मग इथं काय म्हणून यूज केलेलं आहे, स्विमिंग हे वर्ब नाऊन म्हणून यूज केलेलं आहे. दुसरं वाक्य आहे, आय लाईक रीडिंग बुक्स. आता हे लाईक आहे, ते मेन वर्ब आहे वाक्यामध्ये. लाईक म्हणजे आवडणे. काय आवडतं त्याला, आय लाईक रीडिंग बुक्स. हे रीडिंग जे आहे, रीड मेन वर्ब आहे तुमचं, रीड. त्या रीडला त्यांनी आयएनजी लावले आणि त्याचा वापर ॲज अ नाऊन म्हणून केलेला आहे या वाक्यामध्ये. कळलं. हे झाले तुमचे जिरंड. आता कधी कधी ते एकतर सब्जेक्टमध्ये येतं जिरंड, कधी आपण सब्जेक्टमध्ये वापरतो तर कधी ऑब्जेक्टमध्ये वापरतो. बरोबर आहे. त्याच्यात एक्झाम्पल जर बघायचं झालं तर स्विमिंग इज फन. सब्जेक्ट आलेलं आहे, वाक्याचा जे पहिलं शब्द असतो तो जनरली काय असतो, सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर असतो वर्ब आणि त्याच्यानंतर असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी असतं तुमचं कॉम्प्लिमेंट. अशा पद्धतीनं इथं पहिल्या वाक्यामध्ये स्विमिंग ॲज अ सब्जेक्ट म्हणून यूज केलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये रीडिंग ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून यूज केलेलं आहे. म्हणजे स्विमिंग इज अ फन अँड आय एन्जॉय रीडिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुमचं जिरण झालं. इन्फिनिटिव्ह बघितलं, जिरण बघितलं. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तर तो पार्टिसिपल. पार्टिसिपलमध्ये काय म्हणतं पार्टिसिपल, पार्टिसिपल इज अ वर्ब फॉर्म दॅट वर्क्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह. पार्टिसिपल काय म्हणून काम करतं, तर ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय आहे ते कोण सांगतं, सांगा बरं कमेंट करून, कोण सांगतं ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन. हे ॲडजेक्टिव्ह जे आहे तर ते ॲडजेक्टिव्ह हे कोणाची क्वालिटी दाखवतं, नाऊन किंवा प्रोनाऊनची क्वालिटी दाखवत असतं किंवा डिस्क्राईब करत असतं दोघांना. त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, क्लेवर असेल, कोणतरी क्लेवर असतो तो नाऊन किंवा प्रोनाऊन असणार आहे. त्याच्यानंतर इंटेलिजंट असेल किंवा हँडसम असेल किंवा ब्युटिफुल असेल, हे जे सगळे वर्ड्स आहेत एखाद्या नाऊनची किंवा प्रोनाऊनची क्वालिटी दाखवणारे जे काही शब्द आहेत सगळे, त्या सगळ्या शब्दांना आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. मग कशाचं काम करतं हे पार्टिसिपल, ॲडजेक्टिव्हचं काम करतं. त्यात आता हे जे पार्टिसिपल आहे त्या पार्टिसिपलचे दोन प्रकार पडतात. कोणते, एक आहे प्रेझेंट पार्टिसिपल आणि दुसरा आहे पास्ट पार्टिसिपल. ते तुम्हाला नावातच कळत असेल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे असे शब्द किंवा असे वर्ब्स की ज्या वर्बच्या शेवटी आयएनजी आपण यूज करत असतो. आता हे वेगळं आहे आणि जिरंड वेगळं आहे. ठीक आहे. जिरंडमध्ये आपण आयएनजी लावतो पण त्याचा वापर ॲज अ नाऊन म्हणून करत असतो, एकतर सब्जेक्टमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये. पण इथं ज्या वर्बला आयएनजी लागलेला असतं आणि त्याचा वापर आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून करत असतो त्याला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल. आपण प्रेझेंट पार्टिसिपलचं बघतोय. काय म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल, तर वर्बला आयएनजी फॉर्म लावलं किंवा वर्बला जर आयएनजी यूज केलं तर ते काय होतं, प्रेझेंट पार्टिसिपल. पण त्याचा वापर ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून केला पाहिजे. ठीक आहे. हे कन्फ्युजन होऊ नका जिरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये. ठीक आहे. तर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर त्यात एक्झाम्पल आहे, द क्राईंग बेबी नीड्स मिल्क. आता हे बेबी आहे, बरोबर आहे, हे बेबी आहे पण कसलं बेबी आहे, ते रडणारं बेबी आहे. म्हणजे बेबीची क्वालिटी काय, तर ते रडायला लागले. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे कोणतं काय, हे कोणतं वर्बचा फॉर्म आहे, प्रेझेंट पार्टिसिपल हा वर्बचा फॉर्म आहे. ठीक आहे. पुढचं, आय सॉ अ रनिंग बॉय. बॉय हा नाऊन आहे. आपल्याला माहिती आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाऊनची क्वालिटी सांगणारा शब्द. बरोबर आहे. मग नाऊन जे आहे तर कसा नाऊन आहे, तो रनिंग करतोय ना हा बॉय, रनिंग करणारा बॉय आहे. कसा बॉय आहे हा, रनिंग करणारा बॉय आहे. म्हणून हे रनिंग जे आहे क्वालिटी दाखवते बॉयची आणि रन हा मेन वर्ब आहे, त्याला आयएनजी यूज केलेला आहे. म्हणून हा जो वर्ब आहे तर तो कोणता वर्ब आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. ठीक आहे. कळलं एवढं. ओके. पुढे जाऊयात आपण. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. चला, सेकंड पार्ट आहे तुमचा पास्ट पार्टिसिपल. एकदम सिंपल आहे. ज्या वर्बला ईएन किंवा एन लागलेलं असतं किंवा ईडी लागलेलं असतं त्याला म्हणतो आपण पास्ट पार्टिसिपल. एकदम सिंपल आहे. वर्बचा कोणता फॉर्म असतो, हा तिसरा फॉर्म असतो आणि तिकडे वर्बचा कोणता फॉर्म होता, चौथा, म्हणजेच VING आणि इकडे V3. काय पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, तर वर्बला ईडी लागतं किंवा वर्बचा तिसरा फॉर्म असतो त्याला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. फॉर एक्झाम्पल, द ब्रोकन ग्लास इज ऑन द फ्लोर. याच्यात वर्ब कोणतं आहे, कोण सांगते, कमेंट करा बरं. कोण आहे याच्यामध्ये, कोणता वर्ब आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, शी ओर अ रिटर्न ड्रेस. काय हे, याच्यामध्ये कोणतं वर्ब आहे, हे मला वाटतं सेकंड एक्झाम्पल चुकले. सेकंड एक्झाम्पल घेऊ नका.
दुसरं फर्स्ट एक्झाम्पल घ्या, तर त्याच्यात आहे तुमचं की द ब्रोकन ग्लास इज ऑन द फ्लोर. ह्याच्यामध्ये कोणतं मेन वर्ब असणार आहे, तर मेन वर्ब आहे ब्रोकन, त्याला काय लागलेलं आहे, थर्ड फॉर्म आहे तो ब्रेकचा तिसरा फॉर्म आहे ब्रेक. दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, दे प्लेड PLAYED, दे प्लेड क्रिकेट, हे एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये कोणतं असणार आहे, तर हे जे आहे तुमचं प्लेड, तर हे प्लेड जे आहे तुमचं पास्ट पार्टिसिपल आहे, वर्बचा तिसरा फॉर्म किंवा वर्बचा दुसरा फॉर्म. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे तुमचं प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल झालेलं आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं ते एकदम शॉर्ट मध्ये एकदा रिव्ह्यू करू किंवा रिव्हिजन करू. दोन वर्ब बघितलं, वर्ब म्हणजे काय, ऍक्शन वर्ड्स असतं, ते कायचं ऍक्शन शो करतं किंवा स्टेट ऑफ सब्जेक्ट, ते कुठल्या स्टेटमध्ये ते सांगतं किंवा त्याचं पोझिशन सांगतं. हे झालं वर्बचं. आता इथं बघूयात आपण फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट, एकदम रिकॅप करूयात, रिकॅप म्हणतो एकदम रिव्हिजन करूयात फास्टमध्ये. काय होतं, तर फायनाईट वर्ब जे आहेत तर ते फायनाईट वर्ब दाखवत असतात की टेन्स दाखवत असतात. फायनाईट वर्ब काय दाखवत असतात, फायनाईट वर्ब दाखवत असतात टेन्स. नॉन फायनाईट वर्ब दाखवत नाहीत. नॉन म्हणजे दाखवत नाहीत, टेन्स नॉन फायनाईट वर्ब दाखवत नाहीत. हे जे आहे फायनाईट वर्ब, दुसरं आहे नॉन फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब टेन्स दाखवतात, नॉन फायनाईट वर्ब टेन्स दाखवत नाहीत. हे चेंजेस होतात सब्जेक्टनुसार, फायनाईट वर्बमध्ये चेंज होतो, नॉन फायनाईट वर्बमध्ये चेंज होत नाही. फायनाईट वर्बमध्ये मेन वर्ब असतो, तर तो नॉन फायनाईटमध्ये नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतं. ते नाऊन काय करतं, तर जिरंड हे नाऊन म्हणून काम करत असतं आणि प्रेझेंट पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतं. आणि इथं फायनाईट वर्बमध्ये जो वर्ब आहे तर तो मेन वर्ब म्हणून काम करत असतो. फायनाईट वर्बमधला जो वर्ब आहे तर त्याला कंप्लीट सेंटेन्समध्ये तो यूज करतो आणि त्याला मिनिंग असते कंप्लीट. पण नॉन फायनाईटमध्ये तो एकटा जर असेल तर त्याला कंप्लीट मिनिंग नसते किंवा कंप्लीट सेंटेन्स मध्ये तो यूज करू शकत नाही. अशा पद्धतीनं आपण फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब बघितला. तर ते आता ओळखायचं कसं, परीक्षेमध्ये प्रश्न येतो. मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये प्रश्न येतो 4 ते 5 मार्क या टॉपिकवरती कव्हर होत असतात. डायरेक्टली प्रश्न असतो. आता पहिला प्रश्न कसा असतो, अंडरलाईन द जिरंड फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स अँड रिराईट द सेंटेन्स अगेन. पहिला झाला, त्याच्यानंतर अंडरलाईन द इन्फिनिटिव्हज फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स अँड रिराईट द सेंटेन्स अगेन. त्याच्यानंतर अंडरलाईन द किंवा फाइंड आउट द फायनाईट वर्ब फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला तो फायनाईट वर्ब अंडरलाईन करायचा असतो. 3 झाले. चौथा, राईट 4 प्रेझेंट पार्टिसिपल झाले. चौथा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट 4 पास्ट पार्टिसिपल. अशा पद्धतीचा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की 4 ते 5 मार्क बोर्ड एक्झामला किंवा तुमच्या प्री बोर्ड एक्झामला शाळेमधल्या डायरेक्ट प्रश्न असतो. डायरेक्ट. कळते का मी काय सांगतो ते, ठीक आहे. म्हणून आता ते ओळखायचं कसं तर त्याला टिप्स आहेत. काय टिप्स आहेत त्या, तर जर वर्ब टेन्स दाखवत असेल तर ते फायनाईट आहे, जर वर्ब टेन्स दाखवत नसेल तर ते नॉन फायनाईट आहे. त्यानंतर इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं, जर टू सोबत एखादा वर्ब आलेला असेल तर ते इन्फिनिटिव्ह. वर्ब पाहिजे, वर्ब नाऊन नाही, वर्ब पाहिजे किंवा प्रिपोजिशन नाही. टू सोबत वर्बच आला तर तो नॉन फायनाईट मध्ये इन्फिनिटिव्ह असतो. आणि जर मेन वर्बला ING लागलेला असेल आणि तो नाऊन म्हणून काम करत असेल, नाऊन मध्ये एकतर सब्जेक्ट असेल किंवा एकतर ऑब्जेक्ट असेल तर तो असतो जिरंड. आणि पार्टिसिपल मध्ये ING जर असेल वर्बला आणि ते ऍडजेक्टिव्हचं काम करत असेल तर ते प्रेझेंट पार्टिसिपल. आणि जर वर्बला ED म्हणजेच वर्बचा तिसरा फॉर्म असेल तर तो असतो पास्ट पार्टिसिपल. कळलं? हे एकदम सिंपल आहे. व्यवस्थित बघा व्हिडिओ, परत एकदा बघा, समजलं नाही तर परत एकदा बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. अभ्यास करा, परीक्षा खूप जवळ आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ इथंपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. चॅनल मित्रांना शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे तुमच्यासाठीच आहे, तुमच्या सेवेतच आहे. प्रायव्हेट ट्युशनमध्ये तुम्हाला 20 ते 30 हजार रुपये वर्षाचे याच कोर्सला काय करत असतात, चार्जेस करत असतात. असे व्हिडिओज या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातल्या ज्या गावामध्ये ट्युशन नाही, ज्या गावामध्ये शाळा व्यवस्थित नाहीत किंवा ज्यांना शाळेला जाणं परवडत नाही किंवा ज्यांना शाळेमध्ये क्वालिटी एज्युकेशन भेटत नाही किंवा काही टॉपिक शाळेमध्ये कव्हर होत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओज काय करा, तुम्ही शेअर करा. ठीक आहे. इंग्लिशचा टॉपिक शिकवतोय पण पूर्ण मराठीतून शिकवतोय, त्यामुळं समजून घेण्यासाठी काहीच हरकत नाही. ओके, धन्यवाद. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.